कांदिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार अतुल भातखलकर यांनी सहपत्नीसह आज मतदान केलं। यावेळी त्यांनी सेल्फी पॉइंटवर देखील सेल्फी काढली। भाजपचे विधान परिषदेचे आमदार जत विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या राहत्या गावी मतदानाचा हक्क बजावला। कल्याण ग्रामीण मतदारसंघातील कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी परिसरात मनसेची शाखा पोलिसांनी बंद केल्याचा प्रकार मंगळवारी घडला। हा प्रकार मनसेचे उमेदवार आमदार राजू पाटील यांना समजताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पोलिसांनी हे कृत्य केले असून आम्ही देखील उद्या आमची फौज उतरवू, कायदा सुव्यवस्था राखण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही, पोलिसांनी विभाग संवेदनशील म्हणून जाहीर करावा, अन्यथा आम्ही आहोतच असा इशारा त्यांनी दिला। नाही अशी कोणाचीच हिंमत नाहीये, पोलीस पण अशी बंद करू शकत नाही, कारण इथे काही गैरप्रकार चालू नव्हते। मला दुपारीच कळलं की इथे काही पोलिसांच्या नावाने का पोलीस आले। आता मी चौकशी करतो, सगळे नाच बोलत आहेत, परंतु इथे परिस्थिती अशी झाली की पोलीस आले, त्यांनी इथल्या याद्या आणि स्लिपा घेऊन गेले आणि इथली शाखा बंद करून गेले। आमची शाखा देखील इथे टेन्शनमध्ये ते पण बाजूला गेलेले। तर हा प्रकार जो चालला आहे हा काही चांगला प्रकार नाही आहे। अशा प्रकारचं राजकारण होऊ शकत नाही, कोणी करूही नाही। सत्ताधारी जर समजा पोलिसांना हाताशी धरून असा खेळ करत असतील, मी पण इथे फौज उतरवतो उद्या, मग हो दे लॉ अँड ऑर्डरचा विषय। माझी आपल्यामार्फत पोलिसांना विनंती आहे की इथे ह्या आडवली ढोकाळी या भागात विशेषतः जो काय प्रकार चालू आहे, जो काय विरोधक सत्ताधारीचे जे हे करतायत, पैसे वगैरे वाटतायत, हे त्वरित थांबलं नाही तर आम्ही इथे उतरू। मग काय व्हायचं ते होऊ दे एकदाचं। आम्ही पण इथे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचा ठेका काय आम्ही धरला नाही आहे। पोलिसांनी इथे हा वॉर्ड संवेदनशील जाहीर करून इथे गस्त वाढवावी ही आमची विनंती आपल्या माध्यमातून। नाही झालं तर आम्ही आहोत। जालन्यात महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। अक्षय मोरे असं मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे। अक्षय मोरे या कार्यकर्त्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रतिस्पर्धी गुंड प्रवृत्तीचे लोक असून जालन्यातील जनतेनं ते ओळखावं आणि मतदान करावं असं म्हणत कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांचं नाव न घेता त्यांच्यावर आरोप केलाय। हे बघा, आमचे कार्यकर्ता अक्षय मोरे याला गेल्या 8 दिवसापासून माझ्यासोबत का फिरतोय, आमचा विरोध काय करतो म्हणून आमच्या विरोधक पार्टी त्याला थ्रेट करतात। आणि परवा माझ्याकडे आला होता, त्याच्या एक मित्राने त्याला सांगितलं की फोनवर बोलल्यानंतर समोरचा जो पार्टी आहे आमच्या पुढून त्याने त्याला धम दिला। याच्यानंतर कैलास गोरंट्यालसोबत दिसला की तुझ्या हातपाय तोडणार आणि मला सांगितलं की साहेब असं मला ठीक आहे यार, लोक बोलतात करत नाही, पण ॲक्च्युअल झाला त्याचा हात आणि पाय तोडणं। मी जालन्याच्या जनतेला एवढे सांगतो की ह्या जे माझा अपोनंट लोक आहे यांची दहशत एवढी आहे की आजच म्हणजे माझ्यासोबत फिरणार अक्षय मोरे असे हात आणि पाय तोडून टाकू। उद्या चुकीने हे जर निवडून आले तर काय होणार हे लक्षात ठेव। म्हणजे मी काय म्हणतो की मतदान उद्या आहे, गुंडाला मतदान करणार की चांगल्याला मतदान करणार हे तुम्ही ठरवून घ्या। तुम्हाला कातील पाहिजे का काबिल पाहिजे, काम करणं पाहिजे का गुंडागर्दी करणं हे तुम्ही ठरवून घ्या। आणि म्हणजे एवढं दादागिरी
2 दिवस अगोदर त्याला थ्रेट आला ना, आज केलं ते. मला तर टोटल जालना बंद करायचं, लेकिन रात्री 12 वाजू लागले आणि उद्या मतदान आहे म्हणून आम्ही म्हणजे ठीक आहे, SP DYSP कुलकर्णी सांगितलं की आम्ही अरेस्ट करतो म्हणजे गप्प बसतो. नाहीतर आम्ही जालना बंद करण्याच्या मूडमध्ये होतो. पण आता पोझिशन उद्या माझी निवडणूक आहे, कारण मी काही जास्त. पण अशा गुंडागर्दीला मी सुजान जालन्याच्या नागरिकांना विनंती करतो. मुद्दे सोडून आता गुद्द्यावर आली का गोष्ट? नाही, मुद्दा सोडून गुद्देवार आहे, पण लोकप्रतिनिधी कसा पाहिजे उद्याच्या लोकांच्या डोक्यात आहे. तुम्हाला गुंड, गुन्हेगार, मारामारी करणारे लोक, भूखंड हडपणारे लोक, साखर कारखाने हडपणारे लोक, कृषी पद्धत हडपणारे लोक, असे लोक पाहिजे की चांगला माणूस पाहिजे की बा ठीक आहे, जो माणूस चांगला काम करतो त्याला हे लोकांना आता कळलं पाहिजे. लोकांना माझी सुजान जागरूक जनताने विनंती की उद्या तुम्हाला गुंडा पाहिजे का चांगला माणूस तुमच्या हातात आहे, तुम्ही निर्णय घ्या. नवी मुंबईचे नागरिक आपल्या मूळ गावी सातारा, जावळी, कराड आणि कोल्हापूर या ठिकाणी मतदानासाठी निघालेत. जवळपास 50,000 मतदार आपल्या मूळ गावी जाऊन मतदान करणार आहेत. त्यामुळे याचा फटका नक्की कोणत्या उमेदवाराला बसतो हे 23 तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. नवी मुंबईतील कोपर, खैरणे, घनसोली, सानपाडा यासह अन्य ठिकाणी राहणारे रहिवासी आपल्या गावाकडे निघालेत. आता मी राहतो कोपरखंडा. काम चालू आहे सातारा, जावळी सातारा मतदारसंघात. मुंबईवरून चाललेलं आहे. आमच्या गावातून 2 गाड्या भरून चाललेल्या आहेत. काय एकंदरीत ऐरोली मतदारसंघामधून गावी तरी साताऱ्याला किती लोक चालले असतील? तरी कमी ते चालले असले 30,000 चालले असतील. मतदानाविषयी काय भावना आहे तुम्हाला? बघू आता काही जसं आम्ही सांगू शकत नाही. काही मतदाराचं ठरवलं काय असेल ते. मी या ठिकाणी घनसोली या ठिकाणी राहतो आणि मी मतदान करण्यासाठी जावली तालुक्यातील भोगोली या गावी चाललेलो आहे. काय भावना आहे मतदानाविषयी तुम्हाला, जनजागृती वगैरे याबद्दल? मतदानाविषयी भावना म्हटलं तर प्रत्येकाने हा मतदानाचा अधिकार असतो प्रत्येकाला आणि त्यांनी तो पूर्णपणे बजवावा. आणि प्रत्येक जण एक सुशिक्षित नागरिक म्हणून आहे. तर मीही त्याच प्रकारे एक सुशिक्षित नागरिक असल्यामुळे मी तो माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई या ठिकाणून गावी चाललेलो आहे. जावली या ठिकाणचे नवी मुंबईतील किती लोक तरी गावी चालले असाल अंदाजे तुमच्यामध्ये? जावली मतदारसंघातील किती लोक अंदाजे गावी चालले असतील? तरी साधारणतः 50,000-1,000च्या आसपास आकडा असू शकतो गावी जाणाऱ्यांचा. कारण की आपण जर इथं बघितलं तर या सर्व जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आहेत त्या जावली तालुक्यातच निघालेल्या आहेत.